मोहसिन नदाब सांगितला. टॉस जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली कॅप्टन मोहसिन यांनी माणगावसाठी. आता सायकल आहेत. तवाब हाफ ट्रॅकर नो बॉलचा इशारा आहे. कव्हर भेदलंय. तगडा ताकदवान स्ट्रोक चाललाय. बॉल बॉन्डलाईनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण तिथल्या क्षेत्ररक्षकाचं. 2च धाबा इथे मिळतील. नो आहे. टोटल 3. पुढचा बॉल फ्रीट येईल. यस ओव्हर स्टेपिंगचा तवाबचा हा नो बॉल. आता फ्रीटचा बॉल आहे मोहसिन नदाब साठी. चार धावा. फ्रीटचा बॉल आहे. पुन्हा एकदा नो बॉल पंचांचा. याही नो बॉलला फायदा. फ्रीट होता. फायदा उचलता आला नाही मोहसिनला. नो +1 टोटल 2. परत फ्रीट. आता फ्रीट आहे राकेश साठी. सहा धावा दशाही आल्यात 1 बॉलला. 2 नो बॉल. हा फ्रीटचा बॉल. तवाफ. हो हो आलाय षटकार. नाही जबरदस्त झेल. इथे पण फ्रीटचा बॉल होता त्यामुळे विकेट तर येणार नाही. काय झेल टिपलाय. आम्हाला वाटलं हा षटकार आलाय का काय. बॉन्डरलाईनला जम घेऊन क्षेत्ररक्षकांनी हाय जम घेतला आणि झेल टिपला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. पण विकेट येणार नाही कारण फ्रीटचा बॉल होता. 7 धावा. फ्रीटच्या बॉलला धावा आल्या नाहीत. मोहसिन नदाब आता स्ट्राईकला आहेत. तवाब मोहसिन साठी. हा इथेच रिस्की सिंगल. हा फंबल होते. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यांनी सिंगल रोखली पाहिजे. इथे मात्र ती सिंगल जाते. धावा 8. हो परफेक्ट यॉर्कर. हायम ॲक्शननी टाकलेला हा यॉर्कर तवाबचा. जबरदस्त गोलंदाजी. आता रिदम मध्ये आले तवाब. सुरुवात चांगली नव्हती या षटकाची झालेली. नो बॉल टाकले पण फलंदाजांना मारू दिलं नाही. स्ट्रोक मोठे खेळण्यास त्यांनी संधी दिली नाही. नो बॉल गेले त्याचे. फुटचे नो बॉल गेले. पाय पुढे गेला. हो पुन्हा एकदा यॉर्कर बॅट कटची अपील. हिट्स आउट. क्वाट बिहाइंड. बॅटर बाद. कैमरामैन फोकस करो. डांसिंग अंपायर. थँक यू डीची. डान्सिंग अंपायर हिदायत सैबुली यांचा डान्स आपण पाहिला. राकेश बाद. फैज आलेत नी बॅटर. फैज निहाल खूप चांगली फलंदाजी करतात माणगाव साठी. भारत डाकवळ एक लेजंडरी खेळाडू आहेत. डावकुरे आहेत पण इथे या मैदानात डावकुऱ्या खेळाडूंनी
धाबा जमल्यातच नाहीत कारण हवा खूप आहे. सरळ हाताच्या बॅटरला खूप संधी आहे. हाफ कनेक्टेड स्ट्रोक सुद्धा षटकार जातात. मग आता आमचे अंपायर लेजंड प्लेअरमधून खेळत होते. 1 बॉल 5ला षटकार टोकला हिदायत सैबोले यांनी. आता पंचांचं काम पाहतात. डान्सिंग अंपायर तवाब. हो सुरेख गोलंदाजी तवाबची. डॉट बॉलनी षटक संपलं इथे. पहा 2 नो बॉल टाकून सुद्धा 8च धावा आल्यात पहिल्या षटकात माणगावसाठी. चला राजपुरी वेळ घेऊ नका प्लीज. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 20 मिनिटातच आपल्याला 4 षटकं टाकायचे. आता नियम स्पर्धेचा आता आजच्या दिवशी कारण मग नंतर 3-3 ओव्हरचे मॅच आताच आता आम्ही सांगितलेत ऑलरेडी. आज 8 टीमच खेळणार होत्या पण टीम इतक्या उशिरा आल्यात या स्पर्धेमध्ये. हरवीतनी एक चांगलं आयोजन केलं ज्यामध्ये तुम्हाला कॉमेंटेटर पाहायला मिळतील, लाईव्ह टीम पाहायला मिळेल. डान्सिंग अंपायर पण आणले पण टीम आल्या नाही आमच्याकडे एक चांगल्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे आणि उशिरा पण आल्या. आज सकाळी 12 वाजले तरी स्पर्धा सुरू झाली नाही दुसरा दिवस. तर प्लीज आता राजपुरी संघाला विनंती आहे थोडंसं स्पीडअप द्या. विनंती असेल आपल्याला. पॉवर प्लेचं षटक संपलंय. साध आलेत गोलंदाजीसाठी. राजपुरी संघाकडून 7. पहिल्या षटकात 8च धाबा आल्यात. काल आपण जर पाहिलं तर नांदवी संघाने 76 केल्या. चेसिंग करताना राजपुरी संघ होता दुसरा ज्यांनी जवळ 4 का 5 धावांनी सामना तो पराभूत झाला. 6 बॉल 9 सेव्ह केले शोएबनी त्या मॅचमध्ये. नंतर आपण पाहिलं तर संघर्ष दिघीला 18 बॉल 24 झाल्या नाही. 48 पाहिजे होत्या पहिल्या षटकात 24 केल्या होत्या संघर्ष दिघीने नांदवी संघानेच. मग शेवटचा मॅच मात्र हरवीतनी जिंकला. सेमीफायनलमध्ये गेला हरवीत संघ. आझाद हरवीत. आज एक संघ सेमीफायनलमध्ये झाली या 8 टीमच्या पूलमधला. चला वेळ घेत आहे राजपुरी संघ. आपण वेळ घेत आहे. 7 दुसरं षटक घेऊन समोर मोहसिन नदाब. हाफ ट्रॅकर स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. मोहसिन नदाबचा पहिला षटकार. थँक्यू. धाबा 14. शांत होते पहिल्या षटकात मोहसिन नदाब. जबरदस्त बॅटर आहेत मोहसिन नदाब. एक आक्रमक बॅटर आहेत. 7. याही वेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिथे. कॅच वर यायला पाहिजे होते. खराब क्षेत्ररक्षण. कॅच पर्यंत आले नाही. 2 धाबा इथं कंप्लीट. हा कॅच मागणा ठरू शकतो. हवा इतक्या. मोहसिनचा सुद्धा फटका. प्रॉपर टायमिंग झालं होतं पण तरीही तो पोचला नाही. पहा कव्हर मध्ये होता. लॉंग ऑफच्या वाईडिश लॉंग ऑफला होता. थोडासा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून होता तो पण बॉल गेला नाही सीमारेषेपर्यंत. हा बाप रे बाप. लांब 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 खूप लांब. थँक्यू डीचे. डीचे आपले अंपायर डान्सिंग आहेत. गाणी अशी लावा की हल्ले पाहिजे अंपायर.
दुसरा षटकार, या षटकातील धावा 22. पहा, लहान मुलांना कॅचसाठी 50 रुपये लावलेत आपल्या पंचांनीच, पोरं सगळी एका बाजूला गेलेली. हा कॅचची संधी होती. दोन षटकार टोकलीत मोहसिनने. पुढचा बॉल 7चा. मोहसिनना दाब 6. हो, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला ऑन साईडला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा. लेझी क्रिकेट. वाचलं, दुसरी धाव धावणार नाहीत बॅटर. नजर हटी, दुर्घटना घटी. धाव संख्या 24. 7 मोहसिनसाठी. हो, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. खोलात टाकलेला बॉल तितकाच खोदून काढला मोहसिनने. लॉंग ऑफला एक सिंगल. परफेक्ट यॉर्कर होता. टोक क्रशर यॉर्कर. उत्तर नव्हतं मोहसिन यांच्याकडे. सन्मानी दिला आणि एक सिंगल घेतला. पुश करो खुश रहो असंच दाखवलं. सिंगल घेऊन नॉनस्टॅकला धावा 25. 5 मोठा पटका खेळायचा होता. इथे बॅटच्या टो एंडला लागलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक येतात. शॉर्ट मिड विकेटचे एक सिंगल. सिंगलनी धावा पुढे सरकल्या. 26. 2 षटकाचा खेळ संपला. 26 धावा. 26. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकानंतर 26 धावा. कारण आपण काल पाहिलं पहिल्या दिवशी ते 76 धावा सुद्धा सेफ नव्हत्या. 6 बॉल 9ला असताना 3 बॉल मला वाटतं 6 धावा पाहिजे असताना इमान अरब आऊट झाले आणि मॅच त्या राजपुरीने हरला, पराभूत झाले. नाही तर 77 पण इथे चेस होत होत्या. संघर्ष दिघींनी पहिल्या मॅच 6 बॉल 19 चेस केल्या. त्यामुळे इथे पहिली इनिंग करताना किती धावा या मैदानात सेफ आहे ते सांगता येत नाही. आता मग आता आपण पाहिलं 38 धावा 2च षटकात बोर्लीनी, शायनिंग स्टार बोर्लीनी कंप्लीट केल्या. लेजंड 11 आणि पोलीस 11ची मॅच झाली. 1 बॉल 5. आता जे आपल्याला अंपायर दिसत आहेत, डान्सिंग अंपायर हिदायत साहेबोले मुख्य पंच, 1 बॉल 5ला षटकार टोकला त्यांनी लेजंड प्लेअरच्या इकडून, लेजंड 11 कडून हिदायत भाई साहेबोले यांनी. बरीच नावं आहेत त्यांची. डॉन भाई, जॉनी भाई, अरविंदचे तेंडुलकर पण म्हणतात त्यांना. हिदायत भाई साहेबोले हर उन्नरी व्यक्तिमत्व. पण वसीम नाना, वसीम दलवी काय फटकेबाजी केली अफलातून. 800 रुपयाची कमाई पण झाली. पैसे पोच झालेत का उधारीत आहेत वसीम भाई? आलेत आलेत. अली आलेत. गोलंदाजी 60. 3रा षटक 5. सायकला मोठा पटका खेळायचा होता. डॉट बॉल बाउन्स झाला. इथे गुडलेन स्पॉटवरून उसळी घेतली बॉलनी. यष्टीरक्षकाचा वेध घेतला. निर्धाव चेंडू पहिलाच. 3ऱ्या षटकाची सुरुवात चांगली केली या छोट्या अलीनी. 5 पहा. 3 चेंडूत 1 धाव. मोहसिन 8 बॉल 21. पुढचा बॉल अलीचा. हा खोदून काढलाय कव्हर रिसन मध्ये. इथे मला वाटत नाही मोहसिन दुसरी धाव धावतील. फैज पण कॉन्फिडन्स नाही स्वतःवर. जेव्हा षटकार ठोकतात ना बॅटर, ते बाई सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करतात. आता इथे जर फैजच्या बॅटमधून षटकार आला असताना तर फैजच धावले असते दुसऱ्या धावेसाठी, स्ट्राईकसाठी. पण जेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास नसतो तेव्हा तुम्ही डबलला सुद्धा सिंगलमध्ये कन्वर्ट करता, सिंगलच घेता. फैजनी सुद्धा एक घेतली. आता स्ट्राईकला मोहसिन. हा ट्रॅकर पुलचा देखणा स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षकामधली दरार. चेंडू फरार. धावा मिळतील 4 4 4. चौकार. थँक्यू डीजे. मला वाटतं मोहसिनसाठीच गाणं लावलं डीजेनी की माझ्या नादाला लागू नको.
मोहसिन नदाब हो उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईटचा पंचांचा इशारा. मिस झाली. मोहसिन मोठा फटका खेळायचा होता. धावा 32 धावा या वाईटनी 32. अली मोहसिन नदाब यांच्यासाठी. उजव्या यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर. वाईट बॉल. खराब गोलंदाजी अलीची. दिशाहीन गोलंदाजी. धावा 33 धावा. 33. फुल टॉस. वाह लोअर फुल टॉस. काय पिकअप केलाय. पिकअप स्ट्रोक. थँक्यू. काही षटकार होता. यॉर्कर होता. त्याला लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला. बॉल पिचच करून दिला नाही. मागचा पाय गुडघ्यात वाकवला आणि बॉलला पाठवलं. मिड विकेट बॉन्ड लाईनच्या वरून सीमारेषा पार वावराच्या बाहेर नदीच्या पल्ल्याड षटकार आला. अली पुढचा बॉल मोहसिन नदाबसाठी. हाफ ट्रॅकर पुल आहे इथे. चांगला सक्सेसफुल ठरेल. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. धावा 43. 35 वर पोचलेत मोहसिन नदाब. 11 बॉल 35 केलेत. 17 धावा खर्ची केल्यात अलीने या 5 बॉलमध्ये. शेवटचा चेंडू. पण षटकारांनी सांगता करतील का अली घेतील विकेट मोहसिन नदाबचा. महत्वाचा विकेट आहे राजपुरीसाठी. आत्ता गरज आहे त्या विकेटची राजपुरीसाठी या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर. पण मोहसिन जबरदस्त फॉर्मात आहेत. अली मोहसिन नदाब यांच्यासाठी. शेवटचा बॉल आहे षटकातील. ओव्हर पिच उचललाय. फटका बसलाय. हवेत आहे. अपसाईडला खेळण्याची चूक मोहसिन कडून घडली आणि अलीने आणलाय महत्वाचा विकेट. मोहसिन नदाबच्या पारीचा अंत. बॅटर बाद. थँक्यू डीजे. न्यू बॅटर वेदांतला एक मोठी संधी मिळाली. एका प्रोफेशनल टीममध्ये त्याला जागाही मिळाली आणि 43. शेवटचं षटक आहे. 43 धावा. वेदांत आलेत. वेदांतनी जुन्या माणगाव प्रीमियर लीगमध्ये कमालीची फलंदाजी केली या पर्वामध्ये. आता त्या फलंदाजीचं रूपांतर या मोठ्या स्पर्धेमध्ये करावं लागेल. जेव्हा तुम्ही व्यवसाय क्रिकेटर व्हायचं स्वप्न पाहता त्यावेळेस स्थानिक क्रिकेट तुम्हाला सुधारावं लागतं आणि स्थानिक क्रिकेटमध्ये मग तुमच्यावर नजर जाते आपल्या टीमची, आपल्या गावाची आणि मग तिथून तुमचं सिलेक्शन होतं आणि मग तुम्हाला एका प्रोफेशनल स्पर्धेत फलंदाजी मिळते. मग किती क्रमांकाला मिळाले, किती बॉल वाटायला आलेत त्यापेक्षा तुम्ही कसा खेळ करताय ते महत्त्वाचं ठरतं. ही वेदांतला संधी आहे. आपलं नाव अदबीनी घेण्यासाठी तुम्ही इथे आपला खेळ चांगला दाखवू शकतो. हंझला आलेत.
नवीन गोलंदाज शेवटचं षटक घेऊन धावा 43. मोहसिन थांबली असती तर कदाचित ही धावसंख्या 60-70 झाली असती. फैज थोडेसे सुस्त आहेत फलंदाजीसाठी, पण हा बाप रे बाप खूप लांब शेतात पाठवलाय बॉल. षटकार. $49 धावा.
खरंच पाहायला गेलो 3 चेंडूमध्ये 8 धावा गोलंदाजांनी खर्च केल्या. जशा प्रकारे कामगिरीची आवश्यकता आहे फलंदाजाकडून तशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. फलंदाज तवाफ याच्या माध्यमातून इथं सुद्धा फटका सजवलाय आणि इथं सुद्धा एक पाहायला गेलो एक देखना स्ट्रोक, दर्जेदार स्ट्रोक. खरंच पाहायला गेलो एक मोठा प्रहार परत एकदा भेटतील 6 धावा. 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. डीजे खरंच आक्रमण चालू झालेले आहेत. मोठे मोठे प्रहार येत आहेत. परत इथं सुद्धा उचललंय, इथं सुद्धा उचललंय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करेल हवाई सफर. भेटतील 6 षटकार. डीजे खरंच तवाब सांगून देते की आम्हाला नाही जमत तोलजोड, आम्ही फक्त करतो तोडफोड आणि तोडफोडच चाललेली आपल्याला पहिल्या षटकामध्ये. तब्बल 20 धावा 5 चेंडूमध्ये खर्च केलेत गोलंदाज मोहसिन याने. तब्बल 4 मोठे प्रहार पाहायला गेलो तरी अर्थातच चांगली कामगिरी. 400च्या स्ट्राईक रेटने आपल्याला फलंदाज तवाफ पाहायला भेटतोय. इथं सुद्धा उचललंय, इथं सुद्धा उचललंय, इथंही पाठवून दिलाय. चेंडू मध्ये होता वजन. धावा भेटी संपूर्ण अर्धा डझन. षटक क्रमांक पहिल्याच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 26. खरंच आक्रमण फलंदाजी. डीजे आणि खरंच पाहायला गेलो तरी आजच्या दिवसामध्ये आपल्याला हॅट्रिक सुद्धा पाहायला भेटले तवाफ यांच्या माध्यमातून. 3 मध्ये 3 आले आणि षटक क्रमांक पहिल्याच्या समाप्ती संघाची धावसंख्या 26. खरंच पाहायला गेलो तरी आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलो हॅट्रिकचा मात्र पहिला मानकरी आणि पहिला मात्र खेळाडू ठरेल तो मात्र तवाफ. लाजवाब स्ट्रोक आणि पाहायला गेलो क्षेत्ररक्षक असो किंवा लाईनमॅन असो, खरंच त्यांना सुद्धा त्यांचं पेरणं डोल्याचं पारणं फेडणार आपल्याला चांगलं फटके पाहायला भेटले. खरंच अर्थातच ज्या प्रकारे कामगिरीची संघाला आवश्यकता होती, अपेक्षा होती, तशी कामगिरी सुद्धा पाहायला भेटली फलंदाज तवाफ यांच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा माहिती आहे मोठे धावा आहेत. आता थोडीशी पाहायला गेलो तरी मॅच जवळ आणलेली आहे. येणारे 18 अपेक्षा 40चे. खरंच पाहायला गेलो पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकी भरपूर समाचार गोलांचा घेण्यात आला. 26 धावा धावफलक जोडले गेले. पाहायला गेली चांगली कामगिरी तवाफ यांच्या माध्यमातून पाहायला भेटली आपल्याला. आता पहिल्या षटक क्रमांक समाप्तीनंतर षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी अथर्व सज्ज होते. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी अथर्व असतील. अथर्व यांना चांगली कामगिरी करावी लागेल. धावांना रोखावं लागेल कारण की समोर धावांचा डोंगर पाहायला गेलो तरी उभा करण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलो तरी टीम राजपूर या संघाचा पाहायला गेलो सिक्सर किंग पाहायला गेलो रन मशीन अर्थातच आपल्याला तवाफ पाहायला भेटतोय. तसंच आजिमजी दौनाक यांच्याकडून पाहिलं की तवाफसाठी लावण्यात आले. 6 मध्ये 6 मारले. नवाबी धाब्यामध्ये रात्रीचा डिनर असेल. खरंच अर्थातच त्यांना एक मोठा ऑफर असेल ते मात्र तवाफ आहे ना. 3 तर आलेले आहेत. आणखी जर 6 मध्ये 6 आले तर अर्थातच त्यांना एक संधी असेल. इथं मात्र पंचायत दंडित करण्यात पंचांना मात्र दंडित करण्यात लावलं तर खरं होतं. तिथं वाईटच्या स्वरूपामध्ये एक धावा जोडली जाईल आणि 1च्या साईने षटक क्रमांक पाहायला तरी दुसऱ्या प्रगतीपथावरती असे 27 धावा तब्बल जोडल्या गेल्यात. अथर्व यांना चांगली कामगिरी करावं लागेल. इथं मात्र धावांना थांबवावं लागेल. इथं संघर्ष करावं लागेल कारण की पाहायला गेलो तरी पहिल्या षटकामध्ये 26 धावा येणार. मात्र 3 षटक 18 मध्ये अजूनही 39 धावांची आवश्यकता असेल टीम राजपूर या संघाला.
खरंच कोणताही चेंडू जर हरवतोय किंवा पाण्यामध्ये जातोय तर आपल्याला नवीन चेंडू देण्यात येईल ह्याची कृपया नोंद ठेवायची आहे. तसंच पंचाने सुद्धा लक्ष ठेवायचं आहे, कारण की चेंडू रोल बॉल आहेत नाही तेव्हा आपल्याला फक्त नवीनच बॉल देणार आहेत. इथे सुद्धा हाफ ट्रॅक होता आपण प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. चेंडू लॉंग ऑन रिझर्व मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत, एक दबाव भेटेल आणि एकच्या साहाय्याने धावसंख्यात भर होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 च्या आकड्यावर. आणि परत एकदा आपला स्ट्राईक मार्फत तवाफ पाहायला भेटेल पहिल्या षटकामधला. खरंच पहिल्या षटकामध्ये आक्रमण फलंदाजी 5 मोठे प्रहार ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटले, तोच फलंदाज तवाफ आता माझा स्ट्राईक वरती सज्ज होतोय. इथे सुद्धा हा ट्रॅकर होता पाहायला गेलो तरी मिड ऑफ रिझम मध्ये फटका सजवला. क्षेत्र थोडेसे फंबल झाले, एक दबा पूर्ण. परत एकदा स्ट्राईक रोटेट होईल काहीतरी पाहायला गेलो अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा अथर्व प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा ठरत आहेत, कारण की त्याने अजूनपर्यंत पाहायला तवाफ्यांना सुद्धा संधी मोठे फटक्या मारण्याची नाही दिलेली आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी तवाफ्यांची होत होती ना, त्या प्रकारे वाटले की दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पाहिला. इथं सुद्धा हा ट्रॅकर होता उचललाय, पण इथं चेंडू निघून जाईल. वन बाउंस सेमा रेखा पर इथं सेमा रेखा ओलांडताना पाहायला भेटतोय. गोलंदाज अथर्वती चढवलाय हल्ला, भेटील 4 धावांचा धल्ला डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. खरंच पाहायला गेलं संपूर्ण स्पर्धेचं दृश्य आपल्याला जय गणेश स्पोर्ट या युट्यूब वाहिनीवरती दाखवण्यात येते. त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरंच इथं पंचाने मात्र नो दंडित केले. इथं नोच्या स्वरूपामध्ये एक धावा जोडली जाईल आणि येणारी चेंडू हा मात्र फ्रीटचा असेल, पण माझ्या थर्ड अंपायरकडे कॉल्स करण्यात आलेला आहे. थर्ड अंपायरकडे मात्र निर्णय पेंडिंग असेल. तर थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग असेल, त्याला तसंच थर्ड अंपायर आमचे काम करत आहेत. पाहूया अंपायरला ते चॅलेंज करण्यात आलेलाच आहे. पाहूया येणार नो असेल का. नो नसेल हा मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये मोजला जाईल. एक धावा वाईटच्या स्वरूपामध्ये मोजली जाईल आणि एकच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 34 या आकड्यावर. खरंच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. फलंदाच्या माध्यमातून 34 धावा तब्बल जोडले गेले. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. चांगली कामगिरी फलंदाच्या माध्यमातून, पण अथर्व काहीतरी धावांना थांबवण्याचा प्रयत्न करायत. इथं आता मात्र काही चेंज ऑफ पेस आणि खरंच गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत आहेत. पाहायला गेलो चांगली ॲक्युरेसी या गोलंदाजामध्ये आहे, चांगले व्हेरिएशन या गोलंदाजामध्ये आहेत. त्यांना माहिती आहे पहिल्या षटकामध्ये मोहसिन यांचा समाचार घेण्यात आला होता, पण मला काहीतरी करावं लागेल, मला माझ्या संघासाठी काहीतरी धावा थांबवावे लागतील आणि त्याच मात्र विचाराने तिथे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. आणि अप्रतिम आणि एवन दर्जाची आपल्याला गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. आता खरंच पाहायला तरी उजव्या थोडं जास्तच बाहेर निघालेला, मात्र पंचांना दंडित करण्यात लावलेलं आहे. पंच मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये इथं मात्र डिसिजन देत आहेत. इथे सुद्धा सिंगल भेटेल आणि ह्या सिंगलच्या साहाय्याने षटक क्रमांक पाहायला गेलो दुसरं प्रगती पथावरती असताना धावसंख्या जाऊन पोहोचत 35 या आकड्यावर. खरंच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटली होती, कारण की षटक क्रमांक इथं सुद्धा योग्य जे आहे योग्य प्रकारे आपल्याला फलंदाजी करणं गरजेचं आहे. त्या प्रकारे फलंदाजी सुद्धा होत आहे. अजून 2 गो असतील. संघाची धावसंख्या झालेली ती मात्र 36. फुल टॉस होता, त्याला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, खाली क्षेत्र येतोय पण थोडे दूर असतील. पाहायला गेलो तरी मात्र तिथे मिस टायमिंग झाली आणि थोडेसे दूर राहिले आणि चेंडू वन बाउन्स निघून गेलाय. इथं माझा सीमारेखा ओलांडताना पाहायला भेटला. इथं सुद्धा भेटतील 4च्या साईने षटक क्रमांक 4. तब्बल 40 धावा जोडले गेले. चांगली कामगिरी पाहायला भेटते.
परत एकदा फटका सजवला. इथं सुद्धा आता जेल बाजूची आता कोणती चुकी न करता इथं मात्र विकेटचं पतंग. तवाफ बॅक टू दी पवेलियन. खरंच पाहायला लागतोय बॅक टू द डगआउट परतावं लागणार. तवाफच्या रूपामध्ये एक मोठा झटका लागतोय टीम राजपूर या संघाला. डीजे 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 खरंच आपल्याला डान्सिंग अंपायर मैदानामध्ये पाहायला भेटत आहे. चांगली कामगिरी करताना सर्व खेळाडूंचा तसंच सर्व प्रेक्षकांचं मन जिंकणारे आपल्याला अंपायरिंग आपल्याला पाहायला भेटते. आणि तसं तवाफ विकेट नसतील, 7 बॅक टू द पवेलियन असतील. 7च्या रूपामध्ये झटका तर लागेल टीम राजपूर या संघाला. आणि तसेच आमचे सामान्य जनाब जाकीर त्यांचा सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आपल्याला सुद्धा नम्रतेची विनंती आहे. आणि खरंच पाहायला चांगली कामगिरी आपल्याला अंपंच चला तसं मॅच बॉलचे आलेले तेच यूज करायचे विनंती आहे पंच. खरंच हिदायतजी सैबोले यांच्या माध्यमातून चांगले अंपायरिंगचं काम पार पडताना पाहायला भेटते. चांगलं पंच आणि तसं डान्सिंग अंपायर आणि खरंच सर्व प्रेक्षकांचं मन जिंकणारे त्यांच्या माध्यमातून आपल्याला अंपायरिंगचं काम पूर्ण करताना पाहायला भेटतोय. जसं विकेट पडतोय, जसं मोठा प्रहार येतोय, जसं जसं मधुर संगीत आपल्याला पाहायला भेटतोय, तसंच मधुर संगीतासोबत आमचे पंच सुद्धा नाचताना पाहायला भेटत आहेत. खरंच त्यांची चांगली कामगिरी. तसंच संघाची धावसंख्या झालेली तब्बल 40 धावा, येणारे 12, अपेक्षा 26 ची. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. आणि वैयक्तिक पहिलं संघाकडून षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. मन्नाने चांगली कामगिरी करावी लागेल कारण 2 षटकामध्ये भरपूर समाचार घेत आहेत कारण की 40 धावा स्कोर बोर्ड वरती जोडले गेलेत. येणारे 12, अपेक्षा 26 प्रति ओव्हर 13 धावांच्या रननी चालावं लागणार आहे. इथं चांगली कामगिरी करावी लागेल कारण की इथं प्रयत्न करावे लागतील कारण की प्रयत्न सोडणारी माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारी माणसं प्रयत्न सोडत नाही. लास्ट चेंडूपर्यंत भिडावं लागेल, झुजावं लागेल. महत्वपूर्ण सामना आहे. इथं चांगली कामगिरी गोलंदाजाला करावी लागेल कारण की समोर सुद्धा फलंदाज आहे मात्र तवाफ कारण की तो तब्बल 7 मध्ये 27 या आकड्यावरती खेळत आहे. चांगली पारी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. जरा डान्सिंग एम्पायर, जरा जज्बात में आओ. हिदायत सैबोले डान्सिंग एम्पायर. इथे सुद्धा फटका सजवलाय. परत एकदा पण तिथे प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. की थोडेसे दूर असतील. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धावा पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा पूर्ण. खरंच आता डान्सिंग अंपायरला सुद्धा संधी भेटत नाहीये नाचण्यासाठी. खरंच त्यांना डान्स करण्यासाठी संधी भेटत नाहीये कारण की मोठा प्रहार पण नाही आलाय आणि त्याचं विकेट सुद्धा नाही गेलाय. खरंच चांगली कामगिरी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. 42 धावा जोडले गेल्यात षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना. चांगली कामगिरी करावी लागणार आहे. महत्वपूर्ण सामना आहे, महत्वपूर्ण लढत आहे. खरंच दोन्ही संघाला चांगलं बॅटल आणि दोन्ही संघाला पाहायला तरी नामांकित संघ आहेत. हा ट्रॅकर होता कडे आणि स्टँडिंग डिलिव्हरी कडे खरंच मैदानाच्या बाहेर पाठवलाय. चेंडूला सरळ जातोय लॉंग ऑन रिज मध्ये. सेमा रेखा पार आला एक दर्जेदार स्ट्रोक, देखना स्ट्रोक भेटतील सा. खरंच आता मात्र मन्नानवरती आक्रमण चालू झाले. परत एकदा इथं डिलिव्हरी. इथं सुद्धा लॉंग ऑफ रिजन मध्ये कव्हरच्या दिशेने चेंडू इथंही फरार होईल.
इथं सुद्धा भेटतील 6 षटकार. करायची डान्सिंग अंपायर आपली कामगिरी करायची आहे. सुद्धा वापर केलाय आणि चेंडूला हवाई सफर केलाय. खरंच आक्रमण झालेत. खरंच आता मात्र योग्य आणि पाहायला चांगली फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटेल तो मात्र तवा इथंही निघून जाईल, इथंही निघून जाईल. वन बाउंड सेमा रेखा पार आणि खरंच पाहायला तवाबचे वैयक्तिक धावा. डीजे 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 आणि तवाफने एकदा बॅट वर करायचे. पाहायला तवाफने या स्पर्धेमध्ये पहिली हाफ सेंचुरी केले. 12 मध्ये 51 धावा. तब्बल सर्व प्रेक्षकांना विनंती त्याच्यासाठी एकदा तरी टाळ्या झाल्या पाहिजेत. 12 मध्ये तब्बल 51 धावा त्याने वैयक्तिक जोडल्यात. अप्रतिम A1 क्वालिटीची आपल्याला फलंदाजी. पण आता बॅक टू दी पवेलियन. पण त्याला मात्र संपूर्ण संघाला त्याच्यावरती मात्र अभिमान असेल, कारण की ज्या प्रकारे कामगिरीची अपेक्षा होती तवा यांच्याकडून तशी कामगिरी अर्थातच योग्य. आणि या स्पर्धेमध्ये पहिली आपल्याला हाफ सेंचुरी. डीजे डान्सिंग अंपायर. खरंच चांगली त्यांच्या माध्यमातून आपल्याला कामगिरी, कारण की विकेट पडल्याचं सुद्धा त्यांच्या क्या बात आहे. खरंच चांगले डान्स पाहायला भेटते. प्रेक्षकांचं खरंच मनोरंजन करताना आपल्याला पाहायला भेटत. पंचांचं काम पूर्ण पार पडताना. आणि सर्व मॅनेजमेंट, सर्व फ्रेंड्स ग्रुपच्या सर्व आयोजकांकडून त्यांचं मात्र खूप खूप शुक्रिया, खूप खूप थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद असेल. हिदायत सईद बोले खरंच चांगली कामगिरी कालच्या दिवसात सुद्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली पंचांच्या भूमिकेमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला भेटते. संघ फक्त 2 धावा दूर असेल. फक्त 2च धावांची अपेक्षा आहे टीम राजपूर या संघाला. तसंच नबीलजी दौनाक यांच्याकडून डान्सिंग अंपायरसाठी पारितोषिक असेल. ते जर पीच वरती जाऊन जर डान्स करताय तर त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक असेल. खरंच जेल इथं मात्र फटका फसलाय पण जेल सोडलंय. खरंच कॅच सोडलंय तुम्ही. 2च धावाची अपेक्षा असता तुम्ही चुक्या करताय. इथं जेल बाजूची संधी होती पण ती मात्र विकेटचं पतंग नाही. आणि ह्या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ ठरतोय राजपूर या संघ. खरंच चांगली कामगिरी या सामन्यामध्ये तवाफ यांची राहिलेली आहे आणि या सामन्यात विजयी सुद्धा ठरलाय टीम राजपुरी. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तसंच या मॅच मध्ये वन ऑफ द हिरो या मॅच मधला ठरलेला आहे अर्थातच तवाफ. आपण मात्र यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण ठरलेले आहोत. तवाफ अंतुले आपल्याला विनंती आहे आपण कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं, कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. आपल्याला सन्मानित करण्यात येईल. खरंच चांगली कामगिरी आपल्या माध्यमातून पाहायला भेटली. 51 धावांची एक या स्पर्धेमध्ये पहिली हाफ सेंचुरी आपल्या माध्यमातून पाहायला भेटले. चला त्वरित यायचं आहे. आणि तसेच आमचे सन्माननीय फैजानजी दौनाक यांना विनंती करतो की तवाफ यांना मॅन ऑफ द मॅचचा थंडा देऊन सन्मानित करायचं आहे. चला विनंती आहे तवाफ आपण यायचं कृपया विनंती आहे आपल्याला.
चला तवाफ आपण त्वरित आणि फास्ट यायचे. तवाफ विनंती आहे आपल्याला. आणि कॅमेरामॅन आपण सुद्धा फोकस करायचं आहे. खरंच तवाफसाठी मात्र एकदा टाळ्या संपूर्ण संघाने वाजवल्या पाहिजे. चांगली कामगिरी 51 धावांची महापारी. आणि पाहायला गेलो एक क्रिकेट विषयामध्ये हा सुद्धा एक मोठा नाव असेल, कारण की चांगले प्रदर्शन त्याच्या माध्यमातून या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला भेटलंय. आणि पहिली हाफ सेंचुरी त्याने आपल्या नावे या स्पर्धेमध्ये केले.